घराची मालकीण, माझ्या धाकट्या भावाची बायको. त्यामुळे यापुढे मी आसावरीचा अपमान सहन करणार नाही. पहिलं आणि शेवटचं सांगतोय तुम्हाला. बाळा, रडू नको तू. हे घे, हे घे, हे घे आणि टाकून ये. कुठे कधी काय बोलावं कळत नाही. नको तिथे डोकं चालवत असते. बरोबर आहे जय तुझं. मीच डोक्यावर चढवून ठेवलं तिला, पण बघते तिच्याकडे. शांत हो बाळ. आसावरी, आय एम सॉरी. वी आर सॉरी. तुम्ही प्लीज माफी नका मागू. लिसन, जस्ट रिलॅक्स. तुझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे, सो प्लीज. जा. नाही, बरोबर आहे जय तुझं. तिला जरा ना समजायला हवं. माझ्या पद्धतीने समजावते तिला बरोबर. नॉनसेन्स आहे हा. पण तू शांत हो रे. टोटली अनएक्सेप्टेबल. आय अग्री, कम्प्लिटली अग्री. म्हंटल ना मी सांगते तिला म्हणून. प्लीज. तू शांत हो आधी आणि चला आता. मी येतो 5 मिनिटात. आ. तूच सांग. आणि मी तुझा शब्द मोडलाच नाहीये. मी उपाय सुचवतोय. तुला भीती वाटते ना, ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय मी. ते सुद्धा माझंच काम आहे ना. प्लीज ट्रस्ट मी. काका, तुम्ही तारीख सांगा. नाही म्हणजे तुम्ही ठरवाल ती, असं काही हे नाहीये. म्हणजे तेजस्विनी ताई, तुम्ही आता काय विचारताय? जयलाच विचारा. त्यांनी ठरवलं ना सगळं. एक लक्षात ठेव फक्त. माझी अट लक्षात आहे ना तुझ्या? आधी तुझं लग्न झालं पाहिजे आणि मग गौतमचं हो. काळजी वाटते मला दोघांची. बिंदू, सगळ्यांना पेढे वाट ग. आता सगळं ठरल्यातच जमा आहे. तर मग आसावरी, गौतम, चला आपल्या घराच्या देवघरात जाऊन देवाचे आशीर्वाद घेऊ. चला ये. आसावरी, हे आपलं देवघर. देवाचे आशीर्वाद घ्या आणि त्याला सांगा म्हणावं आता लवकर आमचा साखरपुडा आणि लग्न होऊन जाऊ दे. हो 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 आजी, पण आधी तुला नमस्कार करतो. सुखीरा बाळांना. माझा आशीर्वाद तर कायम तुमच्या पाठीशी आहेच रे. घ्या. मी पार्किंग मध्ये. आजी आम्ही येतो. हो. तुम्ही नेहमीच मदतीसाठी धावून येता. त्यासाठी तुमचे कसे आणि किती आभार मानू मला खरंच कळत नाहीये. पण थँक्यू सो मच. आसावरी, प्लीज आभार मानू नकोस. उलट मलाच जास्त आनंद होतोय की तू या घरची सून होणार आहेस.
आणि हो, जसा मी गौतमचा मोठा भाऊ आहे ना, तसाच तुझाही मोठा भाऊ समज. आणि कधीही काहीही लागलं तरी कसलाही संकोच न ठेवता सांगायचं. हे घर आता तुझंही असणार आहे. जय, आज तुम्ही नसता तर हे लग्न मोडलं असतं. हे लग्न नाही मोडणार. मी शब्द दिलाय तुम्हाला. नाही, ते ठीक आहे, पण तुम्हाला तुमच्या आईनं घातलेली अट त्याचं काय? तुम्हालाच काहीतरी करायला लागणार ना, नाही तर पुढे काही होणारच नाही. सगळं जिथे आहे तिथेच राहणार. चला. एक मिनिट थांबा. साक्षी, आता तिन्ही कुटुंब एकत्र आलेत ना, सगळं सुरळीत होतंय ना. मग तुम्ही मुलं काय ते मोबाईलवर काय ते ग्रुप वगैरे बनवता ना? फॅमिली ग्रुप. हा, तेच ते. मग ते एक बनव ना आणि त्याला मस्तपैकी एक नाव दे. हा, काय बरे नाव, काय सुचव ना. मी सांगते हा, बोल. खानोलकर परब नाईक खबरना ग्रुप. अरे वा, मस्त. साक्षी, असा हा ग्रुप बनवून टाक आणि सगळ्यांना ऍड करून घे. हो बनवते सगळ्यांना ऍड करते. येते हो. हा, बाय. व्हॉट्सअप मला येत नाही वापरायला.